अत्यंत महत्त्वाची बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। शरद पवारांनी एका रात्रीत सूत्र फिरवली आणि अनिकेत देशमुख यांचा बंड थंड झालेला आहे। धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे ताकदीने उभं राहणार असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। शरद पवार यांच्या सूचनेनंतर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं बंड थंडावलेलं आहे। शरद पवार यांनी तातडीनं डॉक्टर अनिकेत देशमुख यांना बारामती इथं बोलावून घेतलं होतं। रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचं बंड थंड झालेलं आहे। डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभं राहण्याची घोषणा केली आहे। रात्री शरद पवार यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं बंड थंड केलं असता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीये। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला चर्चेचा विषय ठरलाय। राज्याच्या राजकारणात माढा आणि तिढा जणू काय नवीन समीकरणच बनलं। माढ्यातील तिढे काही संपण्याचं नाव घेत नाहीत। एक तिढा सुटला नाही तोपर्यंत दुसरा तिढा समोर तयार होतो। अखेर शरद पवारांना एक तिढा सोडवण्यात यश आलंय। अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकरी कामगार पक्षाचे या माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू आहे। काल रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांची भूमिका समजावून घेत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते। त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सांगोल्यासाठी पुढील 5 वर्षात काय करणार आणि काय करायला पाहिजे याबाबत डॉक्टर देशमुख यांच्याशी चर्चा केलेली आहे। या बैठकीत समाधान झाल्यानं आज सकाळी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून आता महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बोलताना सांगितलेलं आहे। एकंदर माढाचा लोकसभेच्या विषयासंदर्भातच या सगळ्या घडामोडी एकंदर पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर गेले कित्येक दिवस आपण इच्छुकमध्ये होतो आणि त्या इच्छुकमध्ये असताना एक अलायन्स म्हणून सातत्याने आपलं आग्रहाची मागणी होतीच आणि त्यामुळं आपली अपेक्षाही असणं रास्त होतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती, कारण की एक निष्ठेने आपण महाविकास आघाडीमध्ये सातत्याने या भागामध्ये काम करत आहोत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी असावी ही एक लोकांची भावना होती, आमचीही इच्छा होती। पण ह्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीची घडामोडी झाली ह्या सर्व तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। ह्या करत असताना एकतर ट्रान्सपरन्सी हा एक मेन मुद्दा होता की विश्वासार्हता घेऊन हे सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या। दुसरी गोष्ट सांगोला तालुक्यामध्ये आणि जे आमचे इतर प्रश्न आहेत माढा मतदारसंघामध्ये त्याच्याबद्दल त्या उमेदवारांची विजन काय आहे ते एक चांगल्या पद्धतीने आम्हाला कळाले असते तर आम्हाला त्या पद्धतीनं विचार करता आला असता। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं परवा दिवशी आमची एक मीटिंग झाली की अशा पद्धतीने जो निर्णय घेतलेला आहे हा विश्वासार्हतेत न घेतलेला निर्णय आहे आणि यासाठी आपण अपक्ष फॉर्म भरला गेला पाहिजे। ह्याच्या हिशोबाने काल आम्ही तयारी केली होती की अपक्ष फॉर्म भरायची, आज फॉर्म भरायचे। पण अचानक पवारसाहेबांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं, त्यांनी चर्चा केली, चांगल्या पद्धतीने ते सकारात्मक चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना सांगोला तालुक्याचे मूळ आमचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात त्यांच्या काय भूमिका आहेत भविष्यातल्या तर त्या आम्ही जाणून घेतल्या। उमेदवारांकडून पण आम्ही जाणून घेतलं की त्यांचं सांगोल्याबद्दल पाण्याच्या प्रश्नाबद्दलची काय विजन असणार आहे, त्याबरोबरच आमच्या संस्थेचे जे विषय आहेत त्या कशा मार्गी लावणार आहेत, जिल्ह्याचं राजकारण किंवा येणाऱ्या पुढील सगळ्याच निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य कसं लाभणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही एक सकारात्मक चर्चा झाली। आणि त्याला एक पार्श्वभूमी पण आहे की पवारसाहेबांचं आमचं कौटुंबिक नातंही आहे आणि आबासाहेबांनी राजकारणापलीकडे जाऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे मागच्या कित्येक वर्षांमध्ये। त्या सहकार्याची जाण आम्हालाही आहे, पण हा कोणता वैयक्तिक संघर्ष नव्हता की मला काय हवं आहे म्हणून मी उमेदवारी मागत नव्हतो। काही सांगोला तालुक्याचे सोशल इश्यूज आहेत त्याच्याबद्दल त्यांची भूमिका आम्हाला स्पष्ट झाली असती तर आम्ही त्याच्याबद्दल विचार केला असता, पण ते नसल्यामुळं ह्या सर्व घडामोडी घडल्या। पण निश्चितच कालच्या जी बैठक झाली त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून की भविष्यामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना त्यांचं सहकार्य लाभेल ह्या हिशोबाने आज आम्ही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सांगोला तालुक्याला मी विश्वास करतो
की आपण ह्या महाविकास आघाडीबरोबर काम करत भविष्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल ही भावना व्यक्त करून मी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितलेलं आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.